नाशिकच्या सातपूर कॉलनी येथील साईबाबा मंदिरात प्रभाग क्रमांक 11 मधील शिवसेना शिंदे गटाच्या इच्छुक उमेदवार माजी नगरसेविका तथा माजी सभापती उषाताई अशोकराव शेळके यांच्यासह योगेश गांगुर्डे, धीरज शेळके, सीमा निगळ, गोकुळ निगळ, भिवानंद काळे, संगीताताई रामदास मांडवे यांच्या प्रचाराचा अधिकृत शुभारंभ मोठ्या उत्साहात करण्यात आला। यावेळी साईबाबा चरणी नतमस्तक होत संपर्क प्रमुख विलासांना शिंदे यांच्या उपस्थितीत नारळ फोडून प्रचार पत्रिकेचे उद्घाटन करण्यात आले। दरम्यान या प्रसंगी धीरज शेळके, योगेश गांगुर्डे, सीमा निगळ, गोकुळ निगळ, भिवानंद काळे, आतिश काळे, संगीताताई रामदास मांडवे आदींसह प्रभाग क्रमांक 11 मधील धीरज शेळके मित्र परिवार व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। माजी नगरसेविका व सभापती असताना उषाताई शेळके यांनी सातपूर प्रभागात विकास कामांचा धडाका लावला होता। विशेषतः 8000 वसाहत व जुनी सातपूर कॉलनी परिसरात नवीन गटार लाईन टाकून ड्रेनेजचा दीर्घकालीन प्रश्न सोडवण्यात आला। त्याचबरोबर जलजोडणी व जलकुंभ उभारून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यात आला होता। तसेच शिवनेरी उद्यानाचे अद्ययावतीकरण, प्रभागातील दर्जेदार रस्त्याची निर्मिती, महिला व ज्येष्ठ नागरिकांच्या विविध प्रश्नांवर ठोस कामे करण्यात आली होती। बुधवार दिनांक 24 रोजी महानगरपालिका निवडणूक प्रचाराची सुरुवात करताना उषाताई शेळके यांनी पुन्हा एकदा प्रभागात सर्वांगीण विकास करत प्रभाग क्रमांक 11 आदर्श प्रभाग म्हणून उभा करू असा संकल्प व्यक्त केला आहे। यावेळी विविध सामाजिक संघटना, मित्रमंडळे व नागरिकांनी त्यांना जाहीर पाठिंबा दर्शविला आहे। निवडणुकीला सामोरे जात असताना प्रभाग क्रमांक 11 मध्ये शिवसेना पक्षाच्या वतीने आज या ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ या साईबाबा मंदिर आणि गणपती बाप्पा यांचा आशीर्वाद घेऊन या ठिकाणी सुरुवात केलेली आहे। या प्रभागाच्या विद्यमान नगरसेविका सीमाताई निगळ, उषाताई शेळके, सामाजिक कार्यकर्ते आणि शिवसेनेचे आमचे नेते भाऊ निगळ, धीरज भाऊ शेळके, भिवानंद आप्पा काळे, योगेश भाऊ गांगुर्डे, आतिश भाऊ काळे, संगीताताई मांडवे, अमित मांडवे, रोहित गुले, अनिल आयरे, दिनेश काळे आणि प्रवीण काळे हे सगळे इच्छुक उमेदवार या प्रभागामध्ये शिवसेना पक्षाकडनं आज या ठिकाणी इच्छुक आहेत। आपण जर या प्रभागाची परिस्थिती आजची जर बघितली तर एवढा उत्साह या मतदारांमध्ये, नागरिकांमध्ये, स्थानिक नागरिकांमध्ये आहे। कारण या ठिकाणी आमच्या एकच नगरसेविका ज्या होत्या सीमाताई यांनी गेली मागील 5 वर्ष जे शिवसेनेच्या माध्यमातून एकट्या असताना सुद्धा ज्या पद्धतीने काम उभं केलेलं आहे, त्यामुळे त्यांच्या कामाची पावती म्हणून आज सगळे स्थानिक ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी त्यांना आशीर्वाद देण्यासाठी या सगळ्यांना आलेले आहेत। आणि मला खात्री आहे शिवसेना पश्चिम विधानसभा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे। त्यात सातपूर जो काही हा आमचा परिसर आहे ही औद्योगिक वसाहत आहे। त्यामुळे या ठिकाणी कष्टकरी, कामगारी, सगळे शेतकरी, सगळे हे सगळ्या स्तरावरचे इंडस्ट्रियलिस्ट असे वोटर्स या ठिकाणी मतदार राहतात। आणि या सगळ्यांनी मागील आजपर्यंत 92 सालापासून जर आपण बघितलं तर शिवसेनेवरती प्रचंड प्रेम या मतदारांचा आहे। कारण तेवढा विश्वास शिवसेनेच्या आजपर्यंत ज्या भागातून नागरिक लोकप्रतिनिधी निवडून गेलेले त्यांनी तो विश्वास संपादन केलेला आहे। आणि मी अभिमानाने सांगतो, नाशिक महानगरपालिकेमध्ये शिवसेनेचे आजपर्यंत जेवढे नगरसेवक निवडून येतात त्यामध्ये सर्वाधिक जास्त संख्या नगरसेवकांची ही सातपूर मधून असते। कारण शिवसेना हा सातपूर ही शिवसेनेचा बालेकिल्ला आहे। या ठिकाणी येणाऱ्या निवडणुकीमध्ये आज या ठिकाणी एवढी प्रचंड गर्दी बघून या ठिकाणी खात्री झालेली आहे की येणाऱ्या निवडणुकीत हे 4ही उमेदवार शिवसेनेचे हे भरघोस मताने निवडून येतील। त्यांचा आजचा हा जो काही आपण जल्लोष बघितला मतदारांचा, त्याच्यावर आज सांगू शकतो येणाऱ्या काळामध्ये 15 तारखेला या ठिकाणी जे काही मतदान होणार आहे ते मतदान शिवसेनेला माननीय एकनाथजी शिंदे साहेब ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये त्यांनी काम केलेलं आहे त्याचीच कामाची पावती म्हणून एवढं प्रेम या सगळे नागरिक या ठिकाणी उमेदवारांना देत आहेत। आपल्या माध्यमातून मी या सर्व उमेदवारांना मनापासून शुभेच्छा देतो आणि नागरिकांना विनंती करतो की आपण जे 80% समाजकारण आणि 20% राजकारण हे ध्येय धोरण जे वंदनीय शिवसेना प्रमुखांनी आम्हाला शिकवलेले त्या ध्येय धोरणावरती चालणारे हे सगळे आमचे उमेदवार आहेत। यांच्या पाठीशी आपण आपला आशीर्वाद, आपलं प्रेम आणि आपलं बहुमूल्य मत देऊन आपल्या ह्या भागाच्या विकासासाठी कटिबद्ध असलेल्या शिवसेना पक्षाच्या पाठीशी आपण आपला आशीर्वाद द्यावा एवढी आपल्या माध्यमातून नागरिकांना, मतदारांना विनंती करतो। जय हिंद। प्रचाराचा नारळ फुटणार आहे। या प्रसंगी उपस्थित
आपल्या नाशिकचे विलासांना शिंदे, तसेच गोकुळ गवळीकर, सीमा डिगर, योगेश गांगुर्डे, रुपाली गांगुर्डे, आमचे सर्व ज्येष्ठ नागरिक, तसेच सर्व माझ्या प्रभागातील नागरिक, महिला भगिनी आणि सर्व प्रभाग आज नारा फुटणार म्हणजे आम्ही तुम्हाला आवाहन करणार आहोत की प्रभागाचा विकास हाच आमचा ध्यास आहे आणि खेळीमेळीच्या वातावरणात ही निवडणूक झाली पाहिजे अशी अपेक्षा करते. कुठलाही गालबोट याला लागणार नाही. हे माझे नागरिक शून्य आहे. विलासांना प्रभागात आमच्या नागरिकांचं सबळ आम्हाला प्रभुत्व लाभतंय. त्यांचे मनापासून आभार मानते आणि नागरिकांना पुन्हा एकदा ज्या मागच्या वेळेस मला जो आशीर्वाद दिला तसा आता माझ्या धीरज भाऊला जो मला एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून जे तिकीट मिळेल ते मी धीरज भाऊ शेळकेच्या माध्यमातून सर्वांनी त्याला सहकार्य करावे अशी अपेक्षा बाळगते आणि आवाहनही करते की विकासाचा ध्यास हा धीरज भाऊचा विकासाचा मार्ग आहे. त्यामुळे सर्वांनी त्याला विजयी घोषित करावे, घोषित नाही करू विजयी करावे ही अपेक्षा बाळगते. आपलं सहकार्य हीच अपेक्षा. इथे सर्व नागरिक माझ्या महिला भगिनी उपस्थित राहिल्या त्यांचे मनापासून आभार मानते आणि थांबते. लोकशास्त्र न्यूज साठी बंटी आढाव, सातपूर.